हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? गुड गुड इव्हनिंग मॅम. हो. गुड इव्हनिंग मॅम. सर्वांना गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. बरं, आपण सांकेतिक भाषा पाहत होतो. 10.1, 2 आणि 3 आपण पाहिलं होतं. यामध्ये काही प्रश्न आपण पाहिले. बाकी प्रश्न तुम्ही सोडवणार होते, सोडवले का सर्वांनी? हो मॅम. ओके, मग आज हो 10.4 आणि 10.5 यामधले काही प्रश्न आणि त्यामध्ये नंतर एक प्रकरण आपलं झालेलं आहे पहा, ते आहे गटाशी जुळणारे पद. मग याच्यामध्ये आकृत्या ते एक राहिलेलं आहे, त्यावरती सुद्धा खूप सारे प्रश्न असतात. म्हणजे जवळजवळ बुद्धिमत्ता आपलं संपेल. भावनिक बुद्धिमत्ता हे सोपं असतं. तुम्हाला काय वाटतं, यावरती काही प्रश्न असतात, मग ते भावनिक बुद्धिमत्तेचं प्रकरण. हो, तुम्ही स्वतः ते म्हणजे आपला हा विषय कम्प्लीट होईल. बुद्धिमत्तेनंतर फक्त नवोदयच्या प्रश्नपत्रिका आता घेतल्या जातील. मराठी आणि थोडं इंग्रजी राहते, पण ते आपण काही प्रश्नपत्रिका झाल्यानंतर कव्हर करूयात. कारण 9 फेब्रुवारीला परीक्षा आहे स्कॉलरशिपची आणि 18 जानेवारीला परीक्षा आहे नवोदयची. तर 18 जानेवारी पूर्वी आपला पूर्ण जो काही प्रश्नसंच आहे तर तो कम्प्लीट झाला पाहिजे. 2025चा प्रश्नसंच घ्या. हॅलो, पाठवलंय प्रणव. हं. चालेल, ठेव. गुड इव्हनिंग मॅम. हो मॅम. गुड इव्हनिंग मॅम. हाय, गुड इव्हनिंग. काय होतंय, फोन आले होते त्याच्यामुळे इकडे राहिलं आपण. बरं, हे प्रकरण आपण त्यानंतर राहिलेलं आहे. तर ते घेऊयात आपण. 10वं प्रकरण तर त्यावरचे सुद्धा प्रश्न आपण घेणार आहोत. बरं, आता सांकेतिक भाषा 10.4 मधले 1-2 उदाहरणं घेऊया आणि त्यानंतर 10.5 मधले 1-2 उदाहरणं घेऊया, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतील. बरं, काल सर्वांनी सोडवलं का हे प्रकरण पूर्ण? काही कठीण वाटलं का? 10.4, 5. मॅम 5 मध्ये द्या ना. 10.4 मध्ये आहेत का काही? मॅम दुसऱ्या द्या. कोणतं? दुसऱ्या द्या ना. दुसरं घेऊ. हो. 10.2 यामध्ये काही डाऊट आहेत का? 10.4 आणि 5 मध्ये. 10.4 मी मॅम तुम्हाला. 10.4 मध्ये दुसऱ्या. ओके, 10.4 मधलं दुसरं. चालेल, पहा आता 10. मॅम खूप सोपं आहे. त्रिकोणाचा अर्थ अधिक 10 बनले 30 अधिक 10 40 40 वजा 52 12. काहीच नाही, त्या पूर्ण किमती दिलेल्या असतात. स्क्वेअर बरोबर अधिक 12. मॅम त्रिकोण बरोबर अधिक 10 व चौकोन बरोबर अधिक 12. ओके, त्याच्या इथे उभं सुटतो. दिलेले सूचना दिलेली आहे. बरं, बाकीच्यांना सोपं गेले, पण आता ज्यांना समजलं नाही त्यांनी पहा. प्रश्न असा आहे, पुढे एका सांकेतिक भाषेत गणिती क्रिया दिलेल्या आहेत. यातील त्रिकोण या चिन्हाचा अर्थ अधिक 10 आहे. तर इतर चिन्हांचे अर्थ ओळखून त्या आधारे पदावल्यांची किंमत काढायची आहे. या पदावलीची किंमत आपण काढूया. बरं, पाहता इथं त्रिकोण म्हणजे जर आपण अधिक 10 ठेवलं तर काय होईल? इथे आपण व्यवस्थित लिहून घेऊयात. थोडं पेज सेट करायला कधी कधी वेळ जातो. एक मिनिट. पेज सेट केलं की घेऊयात आपण. बर, आता इथे 30 अधिक 10. आता हे अतिशय सोपं आहे पहा. इथे जर अधिक 10 ठेवले, 30 आणि 10 हे 40 झाले. मग 40 मध्ये किती ठेवावेत म्हणजे 52 होतील? तर मग यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? 52 वजा 40 करायचे. 52 वजा 40 म्हणजे हा चौकोन निघणार आहे. 52. दुसऱ्या प्रश्नाला गरजच नाही. मग हा झाला 12. म्हणजे याचा अर्थ झाला
की चौकोन म्हणजे 12 आहे, चौकोनला म्हणायचंय 12 आणि हा सुद्धा अधिक 12 होणार. त्यानंतर इथे दिलंय पहा 40. 40 नंतर चौकोन आहे म्हणजे तिथेच काय होणार आहे, 40 अधिक 12, 40 अधिक 12 अधिक 10 बरोबर 66. आता हे जुळतंय काही पहा. इथे आपल्याला हे राहिला अधिक 10 नाही, इथे वर्तुळ आहे. मग वर्तुळाची किंमत काढायची आपल्याला. या चौकोनाची तर किंमत माहिती आहे, वर्तुळाची काढायची. मग वर्तुळाची काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, 40 आणि 12 ची बेरीज करायची. 40 आणि 12 हे झाले 52. 52 अधिक हा वर्तुळ आहे असा. आणि वर्तुळाची किंमत काढण्यासाठी या 66 मधून 52 ला वजा करायचं. 66 मायनस 52 किती होतात बरं, 66 मायनस 52. आता इथे 6 मधून जर 2 गेले तर 4 राहिले, 5 मधून 6 गेले, 1 राहिला, 14. आन्सर नंबर किती आला पहा, 14 आहे. तर इथे आहेत का पर्याय? बरं, पर्याय नाही पण यावरती उदाहरण आहे. दोन तीन दिसत नाही. स्क्रीन नाही दिसत आहे. बरं, आता इथे हो. ओके, मी स्क्रीन पुन्हा एकदा शेअर करते. आपण आता चिन्हांच्या किमती ठेवल्यात काढून. या चिन्हांच्या किमती काढून ठेवल्यानंतर हो. आपल्याला या ज्या काही किमती मॅम आहेत. तीन दिसत नाहीये. मॅम दुसऱ्या प्रश्नाला त्याची काहीही गरज नाही. हो, बरं. त्रिकोण म्हणजे अधिक 10 झाला, चौकोन म्हणजे अधिक 12 आहे. तर वर्तुळ जो आहे, वर्तुळाला म्हणायचंय 14 म्हणजे अधिक 14 झाला हा. चौकोन झाला, वर्तुळ झाला, त्रिकोण झाला. आता प्रत्येकाच्या किमती झाल्या. आता इथे फक्त मॅम 14 नाही. काय मॅम 14 नाही 16 आहे. 16 आलं होतं का आपलं? मॅम 14 आहे. 14 आले होते. मॅम तीन दिसत नाही. ओके, स्क्रीन आता तुम्ही एक काम करा, रिजॉईन करा. मी आत्ताच पुन्हा एकदा स्क्रीन शेअर केलं तरी जरी नाही, जर दिसत नसेल ना तरी जॉईन करायचे. वर्तुळाचा अर्थ 14 आला. एका सांकेतिक भाषेत 1 ला 3, 3 ला 5, 5 ला 7, तर 3 गुणिले 5 अधिक 1 हे आपल्याला काढायचे. मग पहा आता इथे काय म्हटलंय, 3 ला काय म्हणायला सांगितलं, 1 बरोबर 3, 3 बरोबर 5 आणि 5 बरोबर 7 आहेत. तर मग आता इथे आहे अशा किमती टाकून घ्या. मग आता जर किमती टाकल्या, 1 ला इथे 3 म्हटलं तर 3 लिहून घेतले, 5 ला 7 म्हटले तर इथे 7 लिहून घेतलेत. त्यानंतर 3 ला 5 म्हणायचे, मग 5 पण लिहून घेतले. मग पहा आपली जी छोटी पदावली आहे तर ती काय होईल, 5 गुणिले 7, 5 7 35 होतात. 35 अधिक 3 उत्तर मिळणार आहे 38. प्रश्न समजला का? हो. ओके, इथे काही नाही, फक्त या वर्तुळाचीच किंमत काढायची होती. आणि इथे आपलं खाली उत्तर आले पर्याय क्रमांक 3. बरं, यामध्ये आहेत का आणखी काही प्रश्न? 3 4 ही नाही मॅम. काहीच नाही. ओके, येस मॅम. 10. 10वा आहे का? हो. 10वा प्रश्न. बरं पहा, 10वा काय आहे, 8वा 9वा 10वा, 10वा आहे. 10वा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत 152 ही संख्या 516 अशी लिहितात, 564 ही संख्या 928 अशी लिहितात, तर 395 ही संख्या 759 अशी लिहितात. तर या भाषेत 274 ही संख्या कशी लिहाल? बरं, मग आता इथे कॉमन वाला आहे का, तर तो आपल्याला अगोदर पाहावा लागेल. यांच्यामध्ये काही कॉमन दिसतंय का, काय यांच्यामध्ये काही प्लस मायनस झालेलं आहे का, तर यानुसार आपल्याला हे उदाहरण चेक करावं लागेल. मग आपण यासाठी संख्या लिहून घेऊयात. 152 म्हणजे हे झाले तर 516. त्यानंतर 564 ला घेऊयात. 564 म्हणजे 928 आहेत.
यांचा काय संबंध आहे तो अगोदर जोडून मॅम +4 +4 करायचे उत्तर येते. त्यानुसार आता 1 मध्ये जर आपण 4 मिळवले, या 1 मध्ये तर जर 4 मिळवले तर आपल्याला 5 मिळतात. इथे अधिक हो 4. मॅम. आता इथे 5 मध्ये +4. -4 केले. जर इकडे -4 केले तर इकडे 1 मिळाला आणि इकडे पुन्हा +4. हो मॅम. हे समजलं? यानुसार असंच करावं लागेल. मग +4 केले, इकडे 9 आले. पुन्हा इकडे वजा आपण काय केलेले होते पहा, इकडे -4 केलेले होते. मग -4 केला की हा पुढचा 2 मिळाला. पुन्हा +4 केला की पुढचा 8 मिळाला. यानुसार हे जुळतंय. इथे पण तसंच 7 -4 केला 5 निघाला, +4 केला 9 निघाला. तर मग आपल्याला याच सांकेतिक भाषेत 274 पर्याय क्रमांक 1. हो, पर्याय 1 +4 केला की +4 -4 +4 म्हणजे इकडे काय होईल हा 3 8 पर्याय 1. प्रश्न समजला का सर्वांना? हो. मॅम परत एकदा समजावा ना. काहीच नाही, ते सोपं होतं पहा. आज थोडा लवकर घेणार आहे मी क्लास, लवकर सोडणार आहे तुम्हाला. आज थोडं काम आहे मला, उशीर पण झाला क्लासला आपल्याला. आज शक्यतो 8 वाजताच होईल आपला क्लास कम्प्लीट. आज फक्त तुमचे डाऊट घेणार आहे. बरं, पुन्हा एकदा पहा. अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न होता. इथे काहीच नाही, प्रत्येकामध्ये इथे +4 -4 केलेले आहे. या प्रकारे लक्ष द्या. ज्यांना नाही समजलं त्यांनी पहा. 1 मध्ये आता 152 मधला 1 जो आहे याच्यामध्ये जर +4 केलं तर हा 5 मिळाला इकडचा. इकडे -4 केला की हा 1 मिळतो, त्याच्या पुढचा. पुन्हा +4 केला की हा 6 मिळतो. अगदी त्याच प्रकारे केलंय. इथे 5 मध्ये 4 मिळवले, 9 मिळाले. 6 मधून 4 वजा केले, 2. 4 मध्ये 4 मिळवले, 8. अशा प्रकारे हा क्रम आहे. हे समजलं का आता? अगदी शेवटपर्यंत हा क्रम आहे. हो मॅम. ओके. बरं, आहे का आणखी कोणता यामध्ये? नाही मॅम. नाही. ओके. 10.5 मध्ये 10.5 पहा. यामधले नाही मॅम. का काही 10.5 मॅम आहे. मॅम 5वा. 7वा 5वा. 5वा ओके. 5वा एका सांकेतिक भाषेत 567 बरोबर अधिक वजा गुणिले 123 बरोबर त्रिकोण आणि वर्तुळ आहे. तर 6235 ही संख्या या भाषेत कशी लिहाल? बरं, इथे कॉमन कोणी आहे का ते पाहावं लागेल. बर, 2 ते आपण काय करूयात आता इथे क्रम सारखा आहे. जवळजवळ इथे सारखे अंक नाहीत म्हणजे क्रम सारखा आहे. करूयात 6 म्हणजे इथे वजा आलेला आहे, मग 6 ला वजा घेऊयात. जो 2 आहे 2 मध्ये मधलं चिन्ह आहे तर 2 ला आपण इथे चौकोन ठेवूया. झालं ऑप्शन नंबर 1. 3 नंबर जो आहे त्याला वर्तुळ म्हटलेलं आहे आणि 5 म्हणजे अधिक आहे. मग आहे कसा पर्याय? ऑप्शन नंबर 1. नंबर 1. नंबर 1 येतं. ऑप्शन नंबर ए. हो, ए बरोबर आहे. पहा इथे क्रम कुठेही सारखा नव्हता, म्हणजे सॉरी सारखे अंक नव्हते, म्हणजे सारख्याच क्रमाने हे अक्षर आहेत. म्हणजे 5 म्हणजे एकदम आपण प्लस घेऊ शकतो, 6 ला वजा घेऊ शकतो, 7 म्हणजे हा गुणाकार होऊ शकतो. या प्रकारे हे चिन्ह आहेत. या प्रकारे समजलंय का? जर चिन्ह अक्षर यांच्यामध्ये जर काही सारखेपणा नसेल तर ते अगदी आहे अशा क्रमाने आहेत. पहिलं अक्षर म्हणजे पहिला अंक, दुसरं अक्षर म्हणजे त्याला दुसरा अंक किंवा दुसरं चिन्ह, यानुसार तो क्रम लक्षात घ्यायचा. बरं, यामध्ये अजून काही? आहेत का आणखी यामध्ये काही? नाही. नाही. नाही.
बरं, मग आता हेच आपलं पुढचं एकदा सुरुवात केली तर चालेल का? एक दोन प्रश्न घेऊन थांबूयात. आज मला पण थोडी घाई आहे. म्हणजे तुम्हाला कसं मॅम, मी फक्त काल ओळख करून द्या. मॅम फक्त ओळख करून द्या. हा, एक दोन उदाहरणं घेऊ आणि थांबूयात. हो. बरं, सुरुवात कुठे आहे पहा. हा, गटाशी जुळणारे पद. मग गटाशी जुळणाऱ्या पदांमध्ये शब्द असतात, आकृती असतात, संख्या. डबल लिंक घ्या. नाही, आज डबल लिंक नाही होणार. हीच लिंक आज पूर्ण बहुतेक होणार नाही. मला थोडं काम आहे. मॅम का? थोडं काम आहे, मला उशीर झाला. मला बाहेर जायचं जरा, म्हणून लवकर घेणार आहे. पण एवढी लिंक घेऊया शक्यतो. हे पूर्ण डबल लिंक नाही होणार. एवढी करूयात कम्प्लीट. एक तर मी कधी लवकर सोडत नाही तुमचा क्लास, पण आज थोडं काम आहे, तरी पण घेऊयात. मला एक कॉल आला की जायचंय. बरं, पाहता गटाशी जुळणारे पद. आपल्या अवतीभोवती असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये काही सारखेपणा शोधून आपण त्यांचे गट करत असतो. थोडक्यात या पद्धतीने आपण वस्तूंचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करतो. यामुळे एखादी नवीन वस्तू कोणत्या वस्तू गटाशी सारखेपणा दाखवते हे शोधून त्या गटात त्या वस्तूचा समावेश आपल्याला करता येतो. या घटकाद्वारे विद्यार्थ्यांचा याच क्षमतेची कसोटी घेतली जाते. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणामध्ये वेगळं आहे. जसं की आता शब्दांच्या गटामध्ये दिलं, मग यामध्ये 3 फुलं आहेत आणि 1 फळ आहे. तर मग यांच्यामध्ये फळ हे काही जुळत नाही, म्हणजे हे फळ वेगळं झालं. काही संख्यांचा गट दिला, तर काही 3 संख्या मूळ संख्या दिली आणि 1 जर संयुक्त दिली तर संयुक्त त्यांच्यामध्ये ऍडजस्ट होणार नाही, म्हणजे संयुक्त ही वेगळी पडणार आहे. संख्या असतील, आकृत्या असतील, शब्द असतील, ते काही ना काही कारणाने हे वेगळे असतात. आता इथे शब्दसंग्रह आपण पाहतोय. गटातील वस्तूमध्ये रंग, रूप, आकार, चव, वास वगैरे गुणांच्या बाबतीत सारखेपणा शोधावा आणि असाच गुण दर्शवणारी वस्तू पर्यायातून निवडावी. जसं की इथे काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण पाहूयात. डायरेक्ट आपण सराव प्रश्न पाहतोय. गटाशी जुळणारं पद. आता इथे 3 पद आहेत, मग यांच्याशी जुळणारं काही. आता जसं की पनीर, पद न जुळणारं पद 2 प्रकार असतात. आता हे न जुळणारं पद 4 पर्याय जुळणारं यांच्यामध्ये शोधायचं. ऑप्शन मॅडम दो टू दुधाचे पदार्थ आहेत. हा, सर्व दुधाचे. हो मॅम. हा, मग आता ताक, पनीर, लोणी या सर्वांमध्ये दूध आहे. मग चहा, खीर, तूप हे सुद्धा दुधापासून तयार होतात. मग यांच्यामध्ये वेगळं वाटणारं काय आहे? गोकुळ. गोकुळ हा व्यक्ती झाला. पण आता इथे आपल्याला न जुळणाऱ्यामध्ये आपण गोकुळ धरला, पण इथे आपल्याला जुळणारं काढायचं आणि गोकुळ तर अगदी पूर्णपणे वेगळाच आहे. पण आता इथे जसं की आता एक क्रम असतो पहा. ताकाचं, दुधाचं ताक, ताकाचं सॉरी, दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोणीचं तूप, किंवा हा, इकडे एक तर आपण दुधाचं हे करून एक दह्यासारखं करून त्याला पनीर पण बनवतो. म्हणजे ते काय म्हणतात, परत आपण पनीर, त्यांच्यामध्ये जुळणारं फक्त तूप झालं. हो, तूप. मॅम काय? विस्मय म्हणजे विस्मय म्हणजे आश्चर्य. विस्मय म्हणजे एक्सक्लेमेशन म्हणतो. आनंद. आश्चर्यालाच काय आचंब म्हणजे पण मॅम नवल, आश्चर्य आणि विस्मय हे सर्व निशाचर म्हणजे काय? निशाचर. निशाचर म्हणजे रात्री फिरणारे. माईक बंद करा. मॅडम भव्य म्हणजे निशा म्हणजेच रात्रीला शब्द आहे निशा. निशाचर, चर म्हणजे फिरणारे, रात्री फिरणारे. रात्री फिरणारे काही प्राणी असतात, जसं की साप असेल किंवा वटवाघूळ असेल, हे निशाचर प्राण्यांमध्ये घेतले जातात, जे रात्रीचे बाहेर निघतात. ससा आहे. काही प्राणी दिवसभर बाहेर निघत नाही शक्यतो, पण रात्री म्हटलं की पूर्ण इकडे तिकडे ते फिरत असतात. त्यांना निशाचर प्राणी म्हणतात. बरं, आता इथे प्रश्न क्रमांक 2 होता. आश्चर्य, नवल, विस्मय. तर हे सर्वच आश्चर्य या शब्दाला एक समानार्थी शब्द आहेत. मग यांच्याशी जुळणारं पद होईल अचंबा. अचंबा सुद्धा आश्चर्यालाच हा एक शब्द आहे.
बरं, आता एक दोन प्रश्नांची मला उत्तरं द्या तुम्ही. त्यानंतर आपण लगेच संख्या कशा सोडवायच्या असतात त्या पण पाहूयात. म्हणजे हे सुद्धा प्रकरण जे आहे आपलं व्यवस्थित कंप्लीट होईल. फक्त यामध्ये काही कठीण असेल तर ते उद्या विचारा. आपल्याला आता लवकरात लवकर प्रश्नपत्रिका पाहायला हव्यात. तापी, साबरमती आणि नर्मदा यामध्ये काय वेगळं आहे? पर्याय क्रमांक 2, 4 अशी उत्तरं येत आहेत. या सर्वच नद्या आहेत. ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू, कावेरी या सर्वच नद्या आहेत. नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. पण त्याबरोबर या ज्या नद्या आहेत, तापी आहे, साबरमती आहे, नर्मदा आहे, या सागराला मिळतात, म्हणजे समुद्राला मिळतात. मग अशी समुद्राला मिळणारी या जवळजवळ सर्वच नद्या नंतर पहा समुद्राला मिळत असतात. पण आता काय असतात पहा, नद्या, उपनद्या यांच्यामध्ये आता सर्व नद्या म्हणजे या प्रकारे एक पश्चिम वाहिन्यांचा गट करून सुद्धा या गट यांचा तयार होतो. म्हणजे यांच्या गटामध्ये येते ही सिंधू नदी. मग या सिंधू आणि त्याबरोबर आणखी एक म्हणजे या ज्या आहेत त्या अरबी समुद्राला मिळतात. सर्वच नद्या समुद्राला मिळत असतात, पण या अरबी समुद्राला या मिळत असतात. म्हणून यांचा गट हा वेगळा आहे. पर्याय 1 होईल. पुढचा प्रश्न पहा. पेट्रोल, तेल, सरबत हा लास्ट असेल. त्यानंतर संख्यांवरती एखाद दोन प्रश्न पाहूयात. पेट्रोल, तेल आणि सरबत यामध्ये गोबर, गॅस, बर्फ, जेली आणि दूध काय जुळेल? चॅट बॉक्स मध्ये सर्वांची उत्तरं आली पाहिजेत. खूप कमी जण उत्तरं देतात. जेवढे विद्यार्थी तेवढा चॅट बॉक्स तरी भरला पाहिजे आपला. प्रत्येकाचं नाव दिसलं पाहिजे. ओके. शिवेंद्र, प्रांजल, श्वेता, वृंदा, जीवन, स्नेहल, श्रेया, राजवर्धन, ईश्वरी, श्वेता, समर्थ, रेवती, उन्नती. व्हेरी गुड. उन्नती खूप दिवसानंतर आली आहे पहा. तर सर्वांचं उत्तर येत आहे. आता उत्तरं थोडी थोडी वेगळी आहेत, काही मुलांचं वेगळं आहे. तर ही सर्वच लिक्विड स्टेटमध्ये असणारी ही सर्वच ऑब्जेक्ट आहेत. सर्वच काय म्हणता येईल याला, द्रव पदार्थ आहेत. मग यांच्या द्रव पदार्थामध्ये असणारा जो आहे तर तो दूध आहे. सर्व पाण्यासारखे पदार्थ म्हणजे याला द्रव पदार्थ म्हणतात, ज्यांची आपण धारकता धारकता म्हणत असतो यांना, त्यांच्या मेजरमेंटला. हा एक घेऊयात पहा. हा बऱ्याच वेळा आलेला आहे परीक्षा. सुमंत, सचिव आणि न्यायाधीश हे तुम्हाला चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये हे होऊन गेलेलं आहे. चौथीचा जो शिवरायांचा इतिहास होता. व्हेरी गुड. सेनापती. पर्याय क्रमांक 4. शिवरायांचा 8 हा आकडा बहुतेक आकडा जो आहे तो आवडीचा असावा. एक अष्टप्रधान मंडळ होतं त्यांचं. या अष्टप्रधान मंडळामध्ये म्हणजे काही पदं होती, त्या पदांना नावं दिलेली आहेत. सुमंत, सचिव, न्यायाधीश. मग हे जे आहे सेनापती, ही 8 अशा आणखी 4. ते 4 कोणते तर तुम्ही शोधून काढा. तुमच्या पुस्तकामध्ये होते, तुम्हाला मागच्याच वर्षी झालेले. तर हे अष्टप्रधान मंडळ, त्यांच्या ज्या काही पत्नी होत्या त्या सुद्धा 8. म्हणजे बहुतेक असा 8 काय असेल त्यांचं. तर हा बहुतेक आकडा जो आहे तो आवडीचा असावा. हे अष्टप्रधान मंडळातील एक पद आहे त्यांचं. बरं, मला सांगा हे जे आहे शब्दसंग्रहामध्ये गटाशी जुळणारं पद हे तुम्हाला सर्वांना सोडवायला जमेल? हो मॅम. हो मॅम जमेल. जमेल. चालेल. मॅम, जमेल. ओके. संख्या घेऊयात मग. जमेल मॅम. हो मॅम संख्या घ्या. संख्या, संख्या कारण घ्या. ही काही प्रकरणं अशी आहेत की इथे आपण फक्त 4-5 उदाहरणं घेऊन जर तुम्हाला जर सरावासाठी ठेवली तर तुमचा सुद्धा सराव होईल व्यवस्थित आणि ते तुम्ही स्वतः सोडवू शकता.
आणि पुस्तकातलं जेव्हा आपण गणित बुद्धिमत्ता जेव्हा पाहतो पहा, विशेषतः बुद्धिमत्ता गणिताला तर नसतं स्पष्टीकरण, पण इथे जरी तुम्हाला काही अडलं तरी तुमच्या पुस्तकामध्ये स्पष्टीकरण असतात. पण जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका घेता त्या प्रश्नपत्रिकेला स्पष्टीकरण नसतात, म्हणून आपण जास्तीत जास्त स्पष्टीकरण घेतो, जेणेकरून तुम्हाला वेगळा सुद्धा विचार तुम्ही स्वतःच्या मनाने केला पाहिजे की असं का आलं असेल. बरीच मुलं काय करतात, स्पष्टीकरण पाहून सांगतात. स्पष्टीकरण पाहायची नाही, जमलंच नाही तर तिथे पहा. खूप प्रयत्न केला, प्रयत्न अंतिम, मग तिथे परमेश्वर नाही तर तिथे आन्सर की तुम्ही पाहू शकता, पण तुम्ही स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदाच्या गटाशी जुळणारं आपल्याला पद निवडायचं आहे, जसं की 38, 6 आणि 62. बोला राजवर्धन, काय म्हणणं आहे राजवर्धनचं? नाही राजवर्धन, राजवर्धन माईक ऑन आहे, काही डाऊट आहे का? नो मॅम. ओके, मग हँड रेज होता. मॅम चुकून झालं असेल. ओके, चुकून झाला असेल, चला. हा, एक 5 मिनिट होईल, आणखी 5-6 मिनिट क्लास. कंटाळा आला का? बरं पहा, याचं उत्तर जमतंय का? 38, 6 आणि 62 यांच्यामध्ये मॅम चौथा. पद. हा, मॅम चौथा. चौथा कसा होईल? चौथा मॅम. मॅम जाते समसंख्या आणि तो येतच विषम संख्या. सर्वच सम आहेत, सर्वच सम आहेत, सर्वच सम आहेत. मग आता सर्व समसंख्येला 2ने भाग जातो, मग आपण काय 2नेच भाग देऊ. आणि यांच्यामध्ये काही फरक दिसतोय का? पायीते जर भागीला 2 केलं म्हणजे आपल्याला अर्धे मिळतात. 19, 38चे अर्धे 29 असतात. आता इथे जर 6ला जर भागीले 2 केलं म्हणजे अर्धे केले तर ते 3 होतात. आणि 62चे जर अर्धे तर 31 होतात. म्हणजे 19, 3 आणि 31 यांच्यामध्ये काय तुम्हाला वाटतंय का? यांचा कसा प्रकारचा गट मॅम असतो? मूळ संख्या आहेत. मूळ संख्या. मग या प्रत्येकाला मूळ संख्या. तुम्ही पहा, मूळ संख्या. भाग दिला तर मूळ संख्या आहेत. इथे जर भाग दिला असता तर हा मूळ संख्या आहेत. हो मूळ संख्या आहेत. इकडे जर भाग दिला तर इथे तुम्हाला 11 मिळाले असते. मग तुम्ही सांगा, मूळ संख्या. पर्याय क्रमांक 4. मग जुळणारं पद कोणतं झालं? पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड, पर्याय क्रमांक 3. या सर्व प्राईम नंबर आहेत, मग या प्राईम नंबर मध्ये हा 11 यांच्याशी जुळतो. इतरांना जर आपण अर्ध केलं तर त्या सर्व समसंख्या येतात. मॅम दुसऱ्याचा एक. हो, सॉरी, हे येतात आणि यांच्यामध्ये जर भाग दिला तर हा मूळ संख्यांचा एक गट होतो. बरं, दुसरा याच्यापैकी कुठला घेऊ एखादा? आणखी एक तिसऱ्या. तिसरा. मॅम चौथा. दुसरा पाहताक्षरी मॅम चौथा. कठीण आहे, वर्ग येथे. मॅम दुसरा आणि चौथा घ्या. बरं, दुसरा आणि चौथा घेऊया. प्रश्न क्रमांक 2 पहा. मॅम वजा 1 करायचं. 80 वर्ग संख्या वजा 1. काय वर्ग वजा मॅम वर्गाच्या वर्ग मॅम एकक काढून अरे. टाकायचं. एकक. बरोबर आहे. मॅम एकक काढून टाकायचं. म्हणजे काय काय करायचं पहा, आता 80 म्हणजे कोणता तरी वर्ग संख्येच्या जवळची संख्या आहे, म्हणजे 81च्या जवळची आहे की नाही? मग 81च्या जवळची म्हणजे जर 81 मधून 1 वजा केला की 80 होतो. मग 8 हा सुद्धा एका वर्ग संख्येच्या जवळचा आहे, 9च्या जवळचा आहे. म्हणजे 9 मधून जर 1 वजा केला तर 8 मिळतो. 36 हा सुद्धा वर्ग संख्येच्या जवळचा आहे. सॉरी, 30 हा सुद्धा वर्ग संख्येच्या जवळचा आहे. 36 वजा 1 केला 35 होतो. मग असा कोण आहे जवळ वजा 1 केलेला? 3 3 3. 3. 3. मिळतात. 2चा वर्ग 4 हा. म्हणजे 2 गुणिले 2 चा वर्ग प्रश्न म्हणजे समजला 3 का? गुणिले मॅम 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 हो. मी तसं नाही केलं. कसं मॅम केलं? मी त्या संख्यांची बेरीज केली. पण मला वर 8 अधिक 0 8 आणि 5 अधिक 3 आणि मग 6 अधिक 2. माझं ऑप्शन नंबर 3 आलं. ऑप्शन नंबर 3 चुकीचं आहे ना पण.
ऑप्शन नंबर 3, 27च्या जवळची वर्गसंख्या नव्हती, 27 ही घन आहे आणि इथं वर्गसंख्या वजा 1 होतं. ऑप्शन नंबर 3 हे चुकीचं आहे. 1 बरोबर आहे. बेरीज 8 येते. तुम्ही बेरीज जर करून पाहिली तर 8 आहे. जसं की इथं 6 आणि 2 8 पर्याय 3 मध्ये आहे. हे सुद्धा जुळतंय. पण इथे त्याहून जवळचं हे आहे. तर वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत या. म्हणून या प्रकारे पहा. बरं, आता आहे का आणखी काही प्रश्न? एखादा प्रश्न पहा. लास्ट क्वेश्चन असेल यामध्ये. त्यानंतर आज तुम्ही सोडवा. त्यानंतर काही कठीण गेलं तर मला उद्या विचारा. उद्या आपले काही नवीन प्रश्न असतील. जसे की काही प्रश्न तुमच्याकडून आले होते पहा. कालचं एक प्रश्न राहिलेत आपले, पण आता मला वेळ नाही. उद्या घेऊयात. तर त्या प्रकारचे प्रश्न आपले उद्या घेऊयात. आणखी मला एक आठवण करा की डोके पाय नावाचे एक उदाहरण घ्यायचे आपल्याला. तर ते खूप रेअर असतात पण येतात. ते उदाहरण घेणार आहोत आपण. बरं, यामध्ये आहे काही कठीण वाटणार? मॅम नाही. काही नाही. ओके, जमेल का मग सोडवायला? हो. ओके, मग आज थांबलं तर चालेल आता. आज म्हणजे प्रकरण 9 हे तुमचं आज होमवर्क साठी असणार. त्या ग्रुपवरती आज वेगळा होमवर्क देत नाही. यानंतर आपल्या सगळ्या प्रश्नपत्रिका होणार आहेत जास्तीत. राहिला विषय मराठी आणि इंग्रजी, हे फक्त 2च विषय राहतात. ते सुद्धा अर्धे अर्धे झालेले आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जेवढं स्वतः जमतंय तेवढं तुम्ही करा. म्हणजे कठीण वाटणार आहेत ते आपले होणार आहेत आणि त्याबरोबर जास्तीत जास्त प्रश्न आपले प्रश्नपत्रिकांमधूनच होणार आहेत. मॅम माझं बुद्धिमत्ताचं इंग्लिश A to Z संपलं. व्हेरी गुड. कम्प्लीट करायचं आहे. हे बुद्धिमत्ता संपलंच आहे आता आपलं. पण एक जे भावनिक बुद्धिमत्तेचं प्रकरण आहे ते तुम्ही स्वतः सोडवू शकता. अतिशय सोपं प्रकरण आहे. यामध्ये जर नाहीच काही समजलं तर सांगा. ओके, थांबूयात आपण. बाय, गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. उन्नतीला काय अडचण होती? उन्नती बरेच दिवस नव्हती. उन्नती ओके, बाय, गुड नाईट. उन्नती, आवाज येतोय का? मला बऱ्याच दिवसापासून 9वा शुक्र सोडायचे 9 का स्कॉलरशिप स्कॉलरशिप आहे. मॅम. हा. इंग्रजी बुद्धिमत्ता ना मॅम. हो, बुद्धिमत्ता. जवळजवळ आता बुद्धिमत्ता आपलं कम्प्लीट झालं. फक्त आता आकृत्या राहिल्या, त्यामधल्या गटाशी जोडणाऱ्या आकृत्या हो मॅम. लागेल उद्या. आणि त्याबरोबर नवीन प्रश्न असतील काही. उद्या कोणीही क्लास नका. ओके, बाय, गुड नाईट.